नटलेल्या पारंपरिक सांस्कृतिक कला यांचा वारसा आपण जपलेला आहात आणि तो तुमच्या समोर सादर करण्याची नाशिक जिल्हा आणि पालघर आणि गुजरात लागून असलेला सुरगाणा तालुका यांनी अनादी काळापासून इतिहासात जी नोंद केलेली आहे तो वारसा आपल्या वडिलोपार्जित वारसा येणाऱ्या पिढीसाठी कसा उपयुक्त होईल आणि भारतातील लोक बाहेर देशातील लोक आपल्या सुरगाण्याला एक सांस्कृतिक कला वारसा म्हणून कशी ओळख निर्माण होईल हा उद्देश ठेवून आपण या सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा केळावन आंबुडा ग्रामपंचायत अंतर्गत बारे परिसरातील एक अत्यंत शोभनीय एक निसर्ग पर्यटन निर्मित होईल ह्या दृष्टीने आपल्याला रोजगार निर्मिती आणि त्यातून आपण शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास कसा होईल हा उद्देश ठेवून आपण ह्या ठिकाणी सांस्कृतिक कला प्रदर्शन करण्याचा उद्देश एकच आहे का पुढील 19, 20 आणि 21 ह्या ठिकाणी पिंपळसोड आणि श्रीपोण बरडा डोलारा ह्या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जो फेस्टिवल ठेवलेला आहे त्याची एक प्रचिती म्हणून आपण प्राथमिक स्तरावर भिवतास धबधबा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला सर्व वन विभाग कर्मचारी नाशिक जिल्हा आणि बारे वन विभाग अंतर्गत ज्यांनी सहकार्य करून आपल्या बारे विभागातील जे पर्यटन धबधबा विकसित केला त्यांचा प्रथमतः आपल्या आलेल्या पर्यटकांनी सर्व तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांनी एक जोरदार टाळी वाजवून स्वागत करावे। तसेच याचा उद्देश पुढील विजन काय असेल म्हणजे आपण मी सुरगाणा सांगणार नाही पण जे गुजरात आणि महाराष्ट्र जे शिर्डी सारख्या ठिकाणी सापुतारा ठिकाणी फेस्टिवल भरवतात ज्या ठिकाणी पर्यटक जातात ते पर्यटक कसे येतील त्याची आपल्या भागात आपल्या सुरगाणा तालुक्यातील पर्यटक निर्मिती करणे, दुसरा इको टुरिझम करणे, बारे व इतर परिसरातील लोकांना रोजगाराचे साधन ज्या ठिकाणी जे कोकण पट्ट्यात ज्या ठिकाणी पर्यटक जातात आणि त्या ठिकाणी मुक्कामी राहतात त्या ठिकाणी अनेक त्यांना सुविधा मिळतात म्हणून आपल्या भागात पण त्या सुविधा मिळाव्यात म्हणून सर्वांनी त्याचा उपयोग आणि आपल्या इथं जे मार्गदर्शन करतील त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करावा। पुढे पर्यटन स्थळी रानभाजी महोत्सव इथे भरवलेला आहे आणि असाच आपण नाशिक जिल्ह्यातील जे पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर तालुक्यात जे वन महोत्सव होतात याचा उपयोग आपण आपल्या तालुक्यात बाहेरचे पर्यटक येतील त्यांना कसा उपयोग होईल हा एक प्राथमिक स्तरावर आपण एक प्रयोग करतोय। तसेच या ठिकाणी आपण शेपूझरी आणि तातापाणी देवस्थान कमिटी ज्या असतात त्या वन विभागामार्फत कसा डेव्हलप करता येईल हा आता उदाहरणार्थ जे केळावणला आपण वन कमिटीच्या माध्यमातून भिवतास धबधबा डेव्हलप करतोय वन विभाग जे डेव्हलप करतात त्यांच्या वन विभागामार्फत आपण शेजारचे गाव असतील त्यांनी पण आपण त्या अधिकाऱ्यांना विनंती करावी का आपल्या गावात समजा शेपूझरी आहे, कोकरविहीर आहे, आंबुडा आहे, इतर बारे आहे, ज्या डोंगर दऱ्या आहेत त्या डोंगर दऱ्यांचा पायवाटा कसा निर्मिती होईल, निसर्ग संपदा कशी जपली जाईल, विविध पशु पक्षी निसर्ग यांची माहिती कशी झाली, बेनशेत खिरडी या ठिकाणी निसर्ग संपदा आहे ते बाहेर जिल्ह्यातून जे लोक येतील त्यांची एक गाईड म्हणून निर्मिती होण्यासाठी आपण बारे या ठिकाणी SP कंवर साहेब यांच्या संपर्कातून आपण त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास कसा करता येईल यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा। पुढे रोपवे निर्मिती आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती जसं आज जे वृक्षाला पाणी घालून तसेच प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे। जलपरिषदेचे कामडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आज बरेचसे पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्यामध्ये वन विभाग नाशिक पश्चिम टीम याच ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। आहे या जेजुरीच्या गडाचे फोटो बॅनर तिथलं सगळं चित्र आम्ही दुबईला जाऊन बॅनर लावणार आहे। आम्ही कुठे लावणार आहे बॅनर? दुबईला बॅनर लावणार आहे आणि तिथल्या लोकांना सांगणार आहे
चलो जेजुरी. जेजुरीला त्यांना आणणार आणि बायकांना तिथं उचलून घ्यावं लागतं. त्याला सांगणार बायकोला उचलून घे, 5 पायऱ्या वरती चढ आणि मग इथं संकल्प कर, आणि वरती गेल्यानंतर सांगणार किती कॅलरीज तुझ्या बर्न झालेल्या चेक कर. अशी नवीन पिढी आपल्याकडे तयार झाली पाहिजे. आणि मी या ठिकाणी सांगेल इथं जे काही मी काल आम्ही बाऱ्यामध्ये सुद्धा चांगले कार्यक्रम आम्ही बघितले, परंतु मला मी काल सरांची चर्चा केली की जो कलाकार आहेत ही कला जुनी कला आहेत, पौराणिक कला आहे, जुनी कलाकार, हे सगळे कलाकार आहेत, जुने कलाकार आहेत. या कलेकडं, या संस्कृतीकडं नवीन पिढी कशी वळेल याच्याकडं आम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. आमचा तूर वाजवणारा माणूस 75 वर्षाचा झालेला आहे. याला तुरच म्हणतो ना आपण, तर पावरी वाजवणारा माणूस 75 वर्षाचा झालेला आहे, 80 वर्षाचा झालेला आहे. पण तो जेव्हा आता इथं वाजवताना बघेल तर तुम्ही विचार करा त्याचा स्टॅमिना किती असतोय, सारखा फुकत असतोय. आणि हा माणूस पुढचा जुना झालेला आहे, मग ती पावरी तो गेल्यानंतर कोण वाजवणार आहे? त्याच्यानंतर पुढच्या पिढीला कशी कळणार आहे पावरी वाजवायचं? म्हणून आम्हाला असे कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. नवीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा धबधबा मी आल्यानंतर बघतो आहे की जो डेव्हलप इतका सुंदर पद्धतीने केलेला आहे, ते आदरणीय कुंवर साहेब आणि त्यांच्या टीमला जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे. त्यांचं सुरक्षा कवच या ठिकाणी चांगलं असतंय आणि त्यांच्याच या संकल्पनेतून या ठिकाणी सगळं चाललेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हा आयोजकांना आणि सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक
या प्रोत्साहनाने आपल्याला आदिवासी समाज पुढे न्यायचा आहे. विद्यालय आणि
निसर्गाची पूजा करतो, सर्वांनी उभं राहू नये. निसर्गाची पूजक असलेले आदिवासी जगाला कशी संस्कृती आपण दाखवतो. सर्वांनी थोडं काळी मागावे. सकाळी बसा आपण डोक्याची पूजा करायला उभे राहू. आणि सामाजिक कार्यक्रम माने साहेब बाकीच्या मुलं मुलाला दाखवा. गोल बरडा उपस्थित आहे. लहान मुलांना पण दाखवा. गावाचा मुलगा इथे सहारे म्हणून मुलगा इथे आलेला आहे. त्याला लवकर तुला सांगते ते
काही खेळांचे असतात त्यात एक पाहून आलेला मुलगा तारे म्हणून पडा
त्याला हात जोडला तर जसं आपला देव नवसाला पावतो, डोंगरी देव नवसाला पावतो, असं याच्यामध्ये सत्व आहे आणि ती ही कला आहे आणि याचं संशोधन व्हावं अशी माझी कांबळे सरांना विनंती आहे की ह्या मादळ नृत्याचा उगमस्थान झालेला आहे असं खूपच सांगायचे खडकी मधुरीला, परंतु त्याचं कोणीच काही म्हणजे